कुठे आहेत रे? अरे पण तुझा एक्सप्रेसचा आहे ना? एक्सप्रेसचा हायवे आहे ना? हा मग हा हा मग अरे आता काय करतील? हा बघ. भाई करण गड्याचे का मागायला ए रे 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 मारो मत मारो मत. तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे पंकज ढिंडे आणि पंकुडे सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही एकुऱ्यात आलो आहे. ॲक्च्युली आम्ही 3 वाजता निघणार होतो, पण राहुलच्या गाडीचा थोडं प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे आम्ही थोडं लेट चाललो आहे. 5 वाजता मला वाटते. तर आता माझ्यासोबत अभि आणि करण आहे. ॲक्च्युली हे पेट्रोल टाकलं होतं, पेट्रोल टाकलं माझं फुल झालं आणि लाईट गेली. तर करण आणि अभि थांबला, इकडे जनरेटर चालू करून म्हणून थांबलं. चला आपण डायरेक्ट आता फाउंटनच्या पुढेच भेटू. चला भाई, हे फाउंटन लाईटला आहे. आम्हाला 6:30 वाजले, खूप ट्रॉफिक होती. आता आम्ही इकडून येतो. आम्हाला अजून इकडून 3 तास लागणार. इकडून 100 किलोमीटर का ते दाखवलं, तुम्ही बघितलं. आता इकडे पण ट्रॉफिक दाखवलं ठाण्यात. एकदा मला ठाणा क्रॉस करायचा आहे. खूप म्हणजे खूप ट्रॉफिक. हे बघा, इकडूनच ट्रॉफिक चालू झाली. पूरपर्यंत तर मला वाटते एकदा बोलते नवी मुंबई क्रॉस केली ना तर ट्रॉफिक नाही लागत असं बोलतात. कारण की हा रोड माझ्यासाठी ॲक्च्युली नवीन आहे. मी करणला बोललो, तुम्ही मॅप लावा, तुमच्या मागे येईल मी. कारण की हा रोड मला जरा पण माहिती नाही, जरा पण नाही माहिती. म्हणून हा बघा, करण अभि चालला आहे. आपला थोडा ह्याचा प्रॉब्लेम झाला. कसला आपला काय ना, डॉमिनरवाला राहुलचा थोडा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे आम्हाला निघायला पण लेट झालं. त्याचा डिस्प्लेचा थोडा पुढचा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे तसं तो बोलला का तुम्ही जावा, तरी आम्ही त्याला बोलतो चल चल चल. शेवटी तो नाहीच नाही बोलायला. त्याच्या पायाला लागलेलं थोडं, बोलतोय पाय माझा जाम दुखतोय. मग त्याला बोललो ठीक आहे, जाऊ दे बरं. मग आम्ही निघालो. 5:30पर्यंत निघालेलो. नाही लवकर निघालेलो. 6:30 ना. हां 5:30 ट्रॉफिक होती, म्हणजे 4:30पर्यंत निघालेलो. आता ह्याला बोललो, मी करणला बोललो, एकदा नवीन मुंबई क्रॉस करू आपण, नंतर मग आरामात जाऊ. कारण रात्रीचे रस्ते समजत नाही ना, कसे आहेत कसे नाही ते. दिवसा काय कुठून पण कसं पण जाऊ शकतो, पण रात्री नाही ना जाऊ शकत. ॲक्च्युली मला इकडचा रोड थोडा पण माहिती नाही मिळत. करण बोलला मला माहिती आहे असं ठाण्यापर्यंत, त्याच्यापुढे काय माहिती नाही. मॅपच्या साहाय्याने जाऊ मी. लाईट खूप डोल्यावर येते. ह्याच प्रॉब्लेममुळे मला रात्री गाडी चालवायला कंटाळा येते ॲक्च्युली. म्हणजे एवढे लाईट येते ना तर सांगायला नको डोळ्यावर. भाई हा रोड कुठला आहे माहिती नाही, पण हा रोड खुला भेटला मस्त पळवायला थोडी मजा येते. करणनी पण पळवला, पण याला सिग्नल खूप आहेत. आता कुठला एरिया आहे, ठाणा असेल मला वाटते. कोणतरी बोललेला का ठाण्याला खूप सिग्नल आहेत. मग एखादा ठाणा असेल ह्या. ओके, मला तर काय करतं माहिती नाही मिळत. यांच्या दोघांच्या भरोसा झालो आहे. करण गाडी चालवतोय, अभि मॅप बघतोय. अरे रे रे, आली ट्रॉफिक. थोडं मस्त आलेलं रपारप, परत लागली ट्रॉफिक. मला सिग्नल आहे म्हणून ट्रॉफिक असेल. पण नवीन गाडी आहे भाई. सिग्नल पडला भाई, लावायचे नाही तर आम्हाला धंद्याला. सिग्नल पडला इथं.
रस्ता कुठून आहे ते माहिती नाही, पण पलवापल्ली झाले बस. रोड पण मस्त आहे एकदम, म्हणजे आपल्या तो हायवेपेक्षा हा चांगला रोड आहे मला वाटतो. नाही तर हायवे एवढा बेकार आहे ना, का सांगायला नको. हे वरतून मेट्रोचं काम चालू आहे वाटते. बिल्डिंग बघा किती मोठ्या मोठ्या आहेत. तिकडे काम चालू आहे, तिकडे बघा समोर लाईट आहे ती. भाई सिग्नल पडला आहे. सिग्नल पडला, 1 मिनटं, अर्धा मिनटं थांबावं लागेल आपल्याला. तेवीस, 22, 20. आठ, 7, 6, 5, 3, 2, 1, चला. नशीब अर्धाच मिनटं होता, जास्त नाही लागला. आता परत तेवढा टाईम झाला असं. तसं आता मला आजूबाजूला पोलीस कोण दिसेल आहे. मला वाटलं शिकवायचं तर पोलीस आहेत, पण पोलीस नाही मिळत. ते ट्रॉफिक सॉल्व करायला आहेत. बघा करंजी लाईट मस्त आहे त्याची विफोरची. तो देतो आणि चालतो बस. आपली पण आहे ही पॉवरफुल. व्हाईट लाईट भारी वाटते भाई, भारी मजा येते भाई पळवायला. भाई गाडी थोडी पण आपटत नाही. अरे आपटली भाई, आपटत नाही सांगितली, डायरेक्ट आपटली. बेकार भाई. याला लाईट पाहिजे ॲक्च्युली, म्हणजे अंधार खूप आहे. लाईट असते तर मस्त वाटते. पण कसं बिल्डिंगला लाईट लावून ठेवलं एकदम, पण ह्यानं लाईट लावून ठेवले. भाई आमचा पोचाय 3 तास दाखवतो, म्हणजे 10 वाजेपर्यंत पोहोचणार होतो आम्ही. आता किती वाजता पोचू काय माहिती. आता थोडं फास्ट चालू आहे ना, त्याच्यामुळे एखादा लवकर पण पोचू शकतो. तिकडे पुढे गेल्या सर्व्हिस वगैरे, म्हणजे 5-6 जण तिकडे आहेत. ते आम्हाला बोलले लवकर निघा असं. आम्ही लवकर निघालेलो, पण थोडा प्रॉब्लेम झाला. मग काय करणार, मग लेट थोडं आलो. अभि बोलला होता का आपण रिटर्न जाऊ घरी. करण बोलला नाही आता आलो ते जाऊन येऊ सांगते. मी बोललो करणला तुम्ही रस्ता दाखवतील तर मी येईल, नाही तर नाही येणार. कारण की मला रस्ता नाही माहिती. हां हां भाई बाप, अशी लाईट पाहिजे. लाईटमध्ये मजा चालू येते गाडी चालवायला. बिना लाईटची मजा नाही गाडी चालवायला. काय खड्डे आहेत रे इकडे. एवढा भारी ठाणा आहे. ठाणा आहे का, ठाणाच आहे वाटते. कुठेतरी ॲड्रेस लिहिलेला असेल ना, कुठल्या तरी दुकानाच्या वर. बघू काय आहे ते. बघा अभि कसं आपटला खाडकन. अभि राहिला मागे. अभिची वाट बघायला लागेल की मला रस्ता नाही माहिती मिळत, रस्ता त्याला माहिती आहे. त्याची वाट बघायला आपल्याला. भाई चल पुढे पुढे चला. असा मी एक तर रस्ता नाही माहिती मला, विसरून जायचं अख्खं. इकडनं एकदा टर्न मारला, यू टर्न मारला. हा अजून ठाणे आलं नाही. 6 किलोमीटर ठाणे आहे इकडून. नाशिक 157 किलोमीटर. ब्राह्मण काय, ब्राह्मण आहे काहीतरी, ब्राह्मण. बाई पोलीस दिसले मला, लेडी ट्रॉफिक पोलीस होती. अशी आपल्याला थांबवलं नाही तर घेतले असतं कोपच्यात. भाई मला रात्री गाडी चालवायला ॲक्च्युली कंटाळा येतो, पण अशी रोड असते ना तर मला वाटते कधीच नाही कंटाळा येणार.
मुंबईत आता टोल फ्री प्रवास. अरे हां, टोल नाका आहे बरोबर. टोल नाका इकडून बंद केला नाही वाटते, म्हणून ते हे आहे. अरे काका बघ असं सांगतो. माय टोल फ्री सगळं ना, टोल फ्री. विमानतळ, घाटकोपर, मंत्रालय, मुलुंड स्थानक, म्हाडा कॉलनी. भाई कुठे जायचं आपल्याला की करून पलवतो, बस पलवतो. कुठे जायचं ते सांगत नाही भाई. काय गाडी पलते भाई इकडे, खतरनाक. ओके, आपाची 310 RR भाई. हे एस सी पेला एकरा बाईक आला कुठला तरी, पण मस्त आवाज होता. एवढा आवाज नव्हता, असं एकदम नॉर्मली आवाज होता भाई. दादर, विक्रोली. भाई कुठे जायचं लवकर बोल भाई. असं डायरेक्ट सिग्नल देऊ नको. हा विचारतो इकडून किती टाइम लागेल अजून. हो अजून इकडून किती टाइम लागेल, किती टाइम लागेल, किती तास, 1 तास. हां 2 तास. ओके भाई. मर्सिडीज चालले आहे. मर्सिडीजचा कुठला मॉडेल आपल्याला, मर्सिडीज भेटेल 4 व्हीलरमध्ये काय आपल्याला समजत नाही कुठला मॉडेल काय. तो 2 व्हीलरमध्ये आपल्याला सर्व समजते. काय रे, बस आले काय. अरे मागची साईड आहे, मी सांगतो पुढची साईड आहे बसची. ह्याला सिग्नलवर थांबले बस. याच्या मागेच जायला लागते. बाबा बाबा बाबा, 1 मिनिटाचा पुरा सिग्नल पडलाय भाई. आज तर रात्री गाडी चालवायला मजाच मजा यायला लागली. असं वाटत पण आहे का एवढी गाडी चालवली आम्ही, 2, 3, 4 तास. 2 तास झाले आम्हाला गाडी चालवून, 2-2.5 तास झालेत. हो वाटत नाही का एवढी गाडी चालवली असं. अजून 2 तास जायचं आहे आम्हाला. तर ह्याला बोललो जाऊ. आता आला बेलापूर रोड, पुणे गोवा. बाय गोवा नाही जायचं म्हणजे आपल्याला. काय घनसरली रेल्वे स्थान भाई. खालून का वरतून, वरतून मोबाईलला नको ना बस घे, लावून ठेवशील. गोव्याला पोचता टाईम होईल. गोव्याला पण जाऊ शकतो आपण, काय नाही. पण गोव्याला आपल्याला निघायला ना सकाळी निघायला लागेल मस्तपैकी 5-6 वाजता. मग आरामात आपण जाऊ शकतो. सध्या आपली पहिली ट्रिप आहे एवढ्या लांब एकविराची, त्याच्यामुळे हीच पूर्ण करू. नंतर बघू. मला बसून ब्रिज आहे. लाईट बघा किती लावली त्याला, खतरनाक. आवाज पण पळवा, पण गाडी मजा आहे इकडे. स्पोर्ट बाईक धर्मेंद्रची बाईक असते पण आवाज करायला मजा आली असती. आपल्या बाईकचा का आवाज नाही. यांनी पण लावलेला, आपला अभिषेकनी पण लावलेला सायलेन्सर एकरा पावी, पण त्याचा काय आवाज यायला लागला, त्यांनी काढून टाकला. बोलते डीपी केला तर काहीतरी प्रॉब्लेम झाला, तर आवाज येतात त्यांनी काढला. आता येतानाच काढला त्यांनी, नाही तो होता त्याच्याकडे, तो लावूनच येणार होता. अरे आम्हाला ट्रॉफिक फक्त ते घोडबंदरची लागली, बाकी आम्हाला ट्रॉफिक अजून लागली नाही. कुठे लोणावळ्याला दाखवत होती, पण लोणावळ्याला आपण जायला पण टाईम आहे, 1 तास आहे आपल्याकडे, 1-1.5 तास आहे. त्याच्यामुळे आपण त्या इकडचीच एन्जॉय करू. बेलापूर, पनवेल, पुणे, गोवा. आम्ही फर्स्ट टाइम एवढं लांब राईड मारले.
आणि फर्स्ट टाईम आम्हाला ॲड्रेस सांगणारा कोण नाही मिळत. आम्ही मॅपच्या सहाय्याने चाललो आहे. नाही तर आम्ही असे जवळपास मारल्यात म्हणजे माहिती आहे ते होत्या त्या, पण ह्या लांबच्या राईट कधी नाही मारल्या. एकविरा तर बापा 6 महिन्यापासून प्लॅन होता एकविरा आमचा. सर्व बोललेले येऊ 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 आणि टायमावर सगळेजण बोलले मला हे आहे, मला ते आहे, हे काम आहे. काही जण बोलतात मला घरचे काम आहेत. बाबा घरचे काम आहे, भांडी घासायची असेल, कपडे धुवायचे असेल, मला वाटतं त्यांना. धर्मेंद्र बोलतो मला जॉबचं आहे. आणि राहुल भाई आपला येणार होता, तर तो तिथं प्रॉब्लेम झाला थोडा त्याच्यामुळे. आणि जयदीप भाई तो बोलतो मला दिल्लीला जायचं आहे, दिल्ली. आता त्या एवढाच एखादं दिल्ली गेल्यासोबत बरं झालं असतं, आम्ही दोघंच राईड करण्यापेक्षा, नाही का. अरे लोकांची दिवाळी आहे वाटते अजून इकडे. अभिषेकाला गरम झालं. अरे अभिषेकने हेल्मेट काढला. भाई कुठे जायचं आहे? वाशीला जायचं आहे. पुण्याला का जात होता? वाशीला जायचं, पुण्याला का जात होता? म्हणजे पटकन ब्रिजच्या वर टर्न मारला. आता गेलास तो पुन्हा. भाई ब्रिज खतरनाक आहे तिकडचे. गोल गोल बघा, इकडं नाही काय, इकडं नाही काय, कुठे जातं का माहिती नाही, पण आहेत रस्ते इकडून तिकडून. नवी मुंबई महानगरपालिका. तिकडे मस्त मागे मस्त ब्रिज होता, पण माझा कॅमेरा थोडा बंद झालेला ना त्याच्यामुळे. आणि तो ब्रिज मस्त होता, त्यात लाईट बीट मस्त होत्या. चल रे साईड चल. भाई आम्हाला साईड येत नाही ना, आमचा पार्टनर गेला पुढे नाही का. भाई मुंबईला भाई गाडी चालवायला मजा येते, पण मुंबईला एक प्रॉब्लेम आहे बघा, हे पार्किंग लावायलाची जागा नाही मिळत. हे पार्किंग लावायला नाही मिळत. ते आपलं हे आहे शोरूम आहे गाड्यांचं. भाई बघा पैसे मागायला आलेत. पण कुठून पैसे देणार? मला काढता काढता टाईम होईल सिग्नल, कारण की सिग्नलचा टाईम दिसत नाही किती आहे ते. भाई करण गड्याचे का मागायला. रे मारो मत, टूट पीट जाएगा तो नया देना पडेगा. दिले असते पैसे मी जर डबल असतो ना, अभिषेक सरकार दिले असतं. मी सिंगल सीट आहे म्हणजे काढता काढता टाईम झाल्याचं. आणि बघा सिग्नल तर हे झालं. चल सिग्नल अजून नवी मुंबईच आहे, अजून सगळ्याकडे नवी मुंबईच बॅनर दिसतो. कधीपासून नवी मुंबई स्टार्ट झालं आहे, अजून पण नवी मुंबई संपत नाही. भाई स्पीड वगैरे आहे. आता उडला परत वाटतं, उडला परत. नाही बघितला. तुमच्यात फुल नाईट राईड झाले आणि आम्हाला जाऊन आता फक्त आराम करायचं पोहोचल्यावर. तसं एक बरं आहे काय, जास्त ट्रॉफिक नाही मिळत, म्हणजे गाडी चालवायला एवढा कंटाळा नाही. रस्ता माहिती असतं ना तर जाम मजा आली असती. स्टॉप गेले असतो. रस्ता नाही माहीत ना, त्याच्यामुळे मला थोडं स्लो जावं लागते. पाण्याचा रस्ता आहे. तुझ्या तो बघा आउटसाईड कसा आलाय, डेंजर भाई. इकडून रस्ता टाकून तो इकडनं आलाय. अरे भाई कुठे एक डायरेक्ट घपकन टाइम मारतो का नाही, तुझा घाबरा वाटतं मला. हा भाई पनवेल लोणावला. हा लोणावला आला, लोणावला. काही एकदाचा लोणावला दिसला. थोडा जोश सरकारला अंगात लोणावला दिसला तर थोडाफार जवळ लांब असेल, 1.5 तास लागेल सर मला वाटतं इकडून. पण आहे आला जवळ असं दिसलं कुठेतरी बघा लोणावला. जिकडे आपल्याला जायचं आहे ते आलो, आसपास आलं असं.
एक बरं आहे का, जास्त गरम नाही, थोडी थंडी थंडीसारखे पडते आहे, म्हणजे एकदम उभा उभा नाही होत. दुपार निघले असतो मला वाटते साप बापून निघले असतो. उद्या दुपारनंतर येताना बापून निघणार आहे साप. अभिषेक बघत राहतो मला येतो का नाही मी मागून. हां बाबा मला बघत राहा पटकन, तुमची आरोपा आहे. तुम्ही 150 स्पीडला गेले तर मला दिसणार नाही आणि 140 घेऊन बसेल. कसली ट्रॉफिक आहे काय माहिती, टोल नाका आहे काय तर, एवढी ट्रॉफिक आहे तर मला वाटतं टोल नाका दिसेल. मग हे रिक्षावाले साईडला घेत नाही ना, ते आड थोडं घुसत त्याच्यामुळे, नाही तर बाईकवाले रप्पारप गेले असे साईडने. रिक्षावाले त्यांचा रस्ता अटकवून ठेवतात. तो बरोबर बोलला कधीच मॅप बघून ना करण, का लोणावळ्याला ट्रॉफिक आहे असं. लोणावळा आला असेल म्हणून ट्रॉफिक आहे. भाई 100 वेळा पला मी तुझ्या आरामात मागे मागे आहेत एकदम आरामशीर. 100च्या वरती नाही मी जाऊ शकत. म्हणजे जाऊ शकतो पण ना गाडी आपली थोडी थरथरेल. आपल्या गाडीत तेवढी पॉवर नाही मिळत. त्यांच्या गाडीत जेवढी पॉवर आहे ना तेवढी त्यांच्या गाडीत पॉवर नाही मिळत. भाई लाईट बीट बंद करून चालू आहे. काय दिसते नाही झाला. ते कुठे गेले समोर आहेत. भाई टर्नवर तरी मला सोडू नका. टर्नवर जरा थांबा, 2 रस्ते असेल तेव्हा तुम्ही भलत्याकडे जायचो. किती टाइम लागेल अजून? हा किती टाइम लागेल असं? टाइम किती लागेल? किती दाखवतं? हा मिनटं? अरे पण अरे 10 काय 10. वाय लोणावळा या साईडला आहे, गोवा पण या साईडला आहे. पनवेल नाही, सॉरी लोणावळा समोर आहे. गोवा आहे. ए 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 हाय सोबत कुठे गेले? भाई कुठे गेले लोक? कुठे गेले रे? कुठे आहेत रे? अरे पण तुझा एक्सप्रेसचा आहे ना? एक्सप्रेसचा हायवे आहे ना? हा मग हा हा मग अरे आता काय करतील? हा बघ भाई, मैं क्या बोलता हूँ एक्सप्रेस का हाईवे ना, 2 व्हीलर नहीं जा सकता है ना उधर, इधर से लोनावाला इधर से जाते हैं ना. विसरलो रस्ता पूर्ण. मॅपवर पण एक्सप्रेसच दाखवत होतं. आता एकाला विचारलंय, आता बघू कुठे हाय तो रस्ता. गोवा पणजी हे लोक एक्सप्रेसच्या हायवेला गेलेले. यांना फोन करून वापस बोलवलं, रिटर्न बोलवलं, मग रिटर्न आले हे लोक. भाई हायवेला अंधार झाला पूर्ण आता.
भाई अंदर आहे, असे खोलू नका. हा हायवे सारखा आहे, रस्ता मस्त एकदम टकाटक आहे, पण एवढे स्पीड वगैरे आहेत ना ह्याच्यावर काय सांगायला नको. आता इकडे संपले स्पीडवर, तिकडे खूप होते, इकडे कमी आहे जरा. इकडे थंडी पण खूप आहे. हा तुम्ही येणार असतील ना थंडीमध्ये तर सर्व तुमचं थंडीची साईड ते घेऊया. मला थंडी लागत नाही कुठे, फक्त हाताला थोडी, हात ग्लोव्स थोडे हे आहेत आपले, पायाला जरा पण नाही लागत, आणि जॅकेट घातलंय तिकडे पण नाही लागत. भाई याच्यावर पळवायला मजा आहे, सगळ्यात भारी हायवे हा भाई, टेन्शन नाही, पळवा पाहिजे तेवढा. फक्त एवढंच काही स्पीड ब्रेकर जाम दिलेत ना, त्याच्यामुळे थोडा सावकाश मारू लागते. भाई खतरनाक भाई, असा रोड आपल्याकडे बनवला पाहिजे, मजा येईल भाई गाडी चालवायला. हे बघा काय नाही वाटत, फक्त एवढं बघा, म्हणजे गाव आहेत ना तिकडे स्पीड ब्रेकर दिलं खरं म्हणजे. इकडे धर्मेंद्र आला पाहिजे बेनेली घेऊन, नाही मजा आली अशी त्याला रपटवायला. हा रपटवण्यासाठीच रस्ता दिलाय, कारण बघा कसं मस्त पळवतो गाडी. जर उजेड असेल ना, उजेड अजून पळवायला असते, म्हणजे उजेड म्हणजे लाईट पाहिजे याला रस्त्याच्या बाजूला, तर मजा येते. कारण की अंधारात पूर्ण दिसत नाही, माझ्या लाईट पण थोड्या कमी पडतात. फोकस चालत मी साईडला, पण एवढं खास नाही मिळत. येल्लोवाले तर खूप फोकस पडतो, त्याच्याने लगेच लेअर दिसते, त्याच्याने दिसत नाही नीट. खोपोली 11 किलोमीटर, काय खोपोली अजून 11 किलोमीटर आहे इकडून. खोपोलीच्या पुढे एक बिरा आहे कारला, बोलून बघू ना थोडी. काय कारण आलाय का मागे, किती पलते बघू थोडी पलवून ना. 1215. दिवाळी संपली नाही वाटते लोकांची. बघा हे बघा, हे बघा लावलं पोळाला फटाके फॅन्सी. हाय जुली भाई दोघं पण उचकले, मी पण याच्या मागे, मी स्लो केली ती नाही गेली, जाऊ दे. या म्हटलं मी थोडी केली, यांची नाही स्लो झाली. आता आलाच भेटू कर. काय चालू केलाय, चल स्पीड ब्रेकर बघितलं नाही वाटत तुम्ही. चल किती किती टाइम दाखवते आता, पण चल. हा इकडे काय आला, टोल नाका आला काय. टोल नाका नाही इकडे, स्पीड ब्रेकर जाम आहे टोल नाक्यापेक्षा. टोल नाका असं परवडला असता, पावती देऊन गेला असतो. स्पीड ब्रेकर नाही परवडत, उडाला होते गप्पन, दिसले नाही का रात्री. एवढं स्पीड वर याच्यावर तर सांगायला नको. सिंगल रोड झाला, डबल रोडला काय टेन्शन नाही, समोरून गाडी बिडी आली येत नाही. पण सिंगल रोडला कसं समोरून गाडी येते ना, मग ओव्हरटेक बिटेक करायला थोडं. कारला 26 किलोमीटर आहे अजून. आता मजा नाही गाडी चालवायला, कारण की सिंगल रोड चालवलं ना, सिंगल रोडला कसं ओव्हरटेक करताना समोर गाडी येते, आणि डबल रोडला कसं ये मार तू ओव्हरटेक कर बस, काय टेन्शन बघू नको, समोर पण गाडी येणार नाही, फक्त साईड मागून गाडी येते ती बघ. भाई तुम्हाला मी बोलत होतो ना, लाईट कसली आहे, तर लाईट ॲक्च्युली घाटाची आहे. बघा घाट चालू झाला इकडे, आणि गाड्या कुठतात चढायला. बघा किती वाकून गाडी चालू लागते, बघा किती मोठा घाट आहे, जाम मोठा घाट आहे ह्यो. खंडालाचा घाट आहे वाटतं. तिकडनं एकदम वरतून बरोबर दिसत होता आपल्याला हा खंडालाचा घाट. खंडालाच्या घाटात गाडी चालली झोकात, तर तुला बरं थांबविलं.
एक आईच्या बघताला ट्राफिक वाल्याने थांबविलं. टू 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 टू. वलन पुढे आहे, चौकात जा. ओके ब्रो. हे बघा ना कशी चालतात. सरपंच सरपंच हे इको चढत नाही वाटते CNG गाडी, पण तो लांबूनच मारतो असं वाटते मला. हे बघा रिक्षा पामल्या वाटते इकडेच, रिक्षा पामल्या असं वाटते मला. आई हे कुठून जायचं रे? इकडूनच ना. अरे मी समजलं नाही कुठून रस्ता इथे, समजलं नाही मला. चला भाई, घाट किती मोठा आहे, घाट संपत नाही. आखा वरती चढलो आम्ही डोंगराचं. बघा तिकडून आलो, आता खाली लाईट दिसायला लागले. इकडून दिसणार नाही तुम्हाला कॅमेरा, मी बघितले बरोबर, मला बरोबर दिसली लाईट. आणि घाटात पण स्पीड ब्रेकर, त्यालाच तर मजा आहे स्पीड ब्रेकरला, त्याशिवाय मजा नाही. भाई गाडी जाईल का इकडून? अटकेल भाई, ही गाडी जाणार नाही इथून. एवढी मोठी गाडी कशी काय जाईल? अटकून राहील ती गाडी. किती किलोमीटर आहे? 17 म्हणजे आपला वर आहे. चला चलेगा, कुछ प्रॉब्लेम नहीं. 18 किलोमीटर म्हणजे 10-15 मिनट का रस्ता आहे. अपन 10-15 मिनट ऐसा करेंगे. हा बघा पुणे एक्सप्रेस हायवे, हा बघा हायवे तो. बाबा ट्रॉफिक बघा तिकडे, हायवेला किती झाले. येस बरं आपल्या इकडे. हे बघा इकडेच फोटो काढतात लोक पावसाळा दिवसाळा देऊन ना. आपल्याला पण उद्या काढायचं इकडे येऊन ना सकाळी. आता काय मजा नाही, रात्री काला काला दिसू शकला. आणि असं 4-5 गाडी चालू होऊन ना भाई डायरेक्ट अंगावर सकाळी तो. हे बघा ट्रॉफिक जाम होऊन गेले, हायवेला ट्रॉफिक जाम झाले. तर आपल्याकडे कसे होईल बरं? आपली तिकडे यायला मिळत नाही ट्रॉफिक, नाही तर घे लागले असते इकडे ट्रॉफिक अशी. तर रस्ता जरा खराब आहे तिकडून. बघा तिकडून रस्ता आहे खालून. व्ह्यू बघा, व्ह्यू खालचा व्ह्यू बघा कसं वाटतो, खतरनाक भाई. वाटते काहीतरी भाई हायचं खाली. हा नाही, चल चल टाइम झालाय, जाम टाइम झालाय. जाऊ आपण उद्या येऊ बघायला इकडे आपण. बाय पेट्रोल फुल केलं सफायावरून, आता एक दांडी उडले. आता उद्या किती दांड्या उडतात काय माहिती. परत जाताना फुल करायचं. जाताना म्हणजे घरी पोचल्यावर सफाया परत फुल करायचं. बाबा व्ह्यू बघा, पाय का वाटते खतरनाक. लाईटला आहे ते, नाईटला लाईट कुठे, लाईट तर दिसते तिकडे, नाईटला भारी वाटते. पब्लिक थांबून ना बघायला लागले. आपण बोलला थांबतो असं, मी बोललो नको थांबू, चल जाऊ दे, टाईम झाले जाम बरं आपल्याला. मी असं झालंय मला, गाडी कधी काढतो, गाडी नाही आपल्या बॅग कधी काढतो ते झालंय. ते इकडून कसे काय लागल्यात बाय? आता डबल रोड आहे, सिंगल रोड आहे ना, डबल रोड आहे. पब्लिक इकडून कशी काय ते काय माहिती कशी काय ते, मला तर समजत नाही. जाऊ दे, येऊ दे, नाही ते यांच्यात वन सगळं एक्सप्रेस हायवे जातील.
भाई मी तर लांबूनच वाचलं होतं बोर्ड एक्सप्रेस हायवेचं. मी थांबलो, बोलतो मला सांगतात ब्रिजवर आहे ब्रिजवर आहे. अरे भाई तो ब्रिजवर काय एक्सप्रेस हायवे आहे तरी घुसल्यात. नशीब काय रिटर्न आले, रिटर्न यायला भेटलं जागा आहे बघा ना. भाई चढण जाम आहे खतरनाक. डबल रोड पाहिजे होता, डबल रोडची मजा अशी. सिंगल रोड आहे ना, समोर मोठे मोठे कंटिन्यू येतात. काय बघा मागा चिक्की चिक्की लोणावळ्याची चिक्की चालू झाली इकडून. तुम्हाला चिक्की पाहिजे तर चिक्की घ्या इकडून येऊ ना. मगनलाल चिक्की पण चिक्की झालाय बंद, कारण की आम्हाला वाटलं जाम टाईम, त्याच्यामुळे चिक्की बिक्की सगळा बंद झालाय. चिक्की सकाळी भेटेल आपल्याला. सकाळी सगळ्यांना घेऊन तो चिक्की. कोणाकोणाला पाहिजे सांगा, त्यांनी कमेंट करून सांगा मला चिक्की पाहिजे असं. चिक्की भेटेल, पण मी आणेल आणि मीच खाईल, कारण की ब्लॉग येईल लेट, तिथपर्यंत चिक्की संपून जाईल, भेटणार नाही तुम्हाला. झोप तर घ्यायला लागली मला आता. झोपायला जाऊन सकाळी परत उठायचं आहे. मस्त सकाळ सकाळ आम्ही दर्शन घेऊ आरामात. खंडाला तलाव, लोणावळा नगर परिषद. थोडा 15-20 मिनटं थांबा, फोन उचलतो. मला वाटते घरून फोन आला असेल असं वाटते मला. 15-20 मिनटात मी फोन उचलतो. भाई वरतून पण रोड आहे, खालतून पण रोड आहे, पण वरतून आहे डबलचा रोड. हायवे असेल, एक्सप्रेस हायवे असेल तोच असेल. खालून गेला सिंगलचा रोड. हा एक देवीचा फोटो बघा कसा मस्त काढाय वाटतो. लोणावळा नगर परिषद. कितना टाइम रे और किती टाइम? 10 मिनिटात ओके चलेगा. 10 मिनिटात पोचलो सांगतोय. 10 मिनिटं त्याची कधी होतील काय माहिती. थांबू नका. हा बघा एक्सप्रेस हायवे. हा तिकडून उडला का डायरेक्ट इकडून नको बस. किलोमीटर अरे चुकून रे. अशी कशी आराम व्हायला लागली. वित्री कशी काय झाली V4ची. इकडे चिक्कीचे दुकान दाखवूया बघा. मगनलाल चिक्की. आखे चिक्कीच चिक्की. लोणावळ्याला काय फेमस आहे? चिक्कीच फेमस आहे ना. लोणावळा फेमस चिक्की. आणतो उद्या मस्तपैकी सगळ्यांना. वित्री बॉस काय लागलाय बाहेर. हेल्मेट विल्मेट काय नाही घेतलं, पळवा लागलाय बस. पलव तू पलव, कारण की तो असेल लोकल म्हणून लागलाय पलवाला इकडे. आपण आलोय 4-5 तास फिरून, त्याच्यामुळे आपण थोडासा अवकाशात जाऊ. आम्ही पण पलवतो पण आपल्या हिशोबाने. तो बघा कसा पळतो बिना हेल्मेटनी. खरखर खरखर खरखर. लोणावळा काहीच चालू हा. चिक्याच्या दुकानच चालू झाले सगळ्याकडे. आता रस्त्याला चिक्याची दुकानच दिसतात. आता मी पण विचार केला चिकीच खाऊन आज मस्त झोपतो. इकडे पार्किंग आहे, हॉटेलची पार्किंग. हॉटेल काय रे? किती टाइम? किती रे टाइम? हा किती? 9 किलोमीटर आहे. असं असं भाई 9 किलोमीटर आहे. अजून सांगते 9 किलोमीटर आहे. जास्त लांब नाही दादा, जवळच आहे. कुठं कुठं कुठे जायचं आहे? लवकर बोल, लवकर जल्दी बोल. किधर जाने का बोल, फक्त बोल. यो टोल नाका आला परत कुठला तरी. टोल नाका येतात बस रोपा रोप. लोकांकडून टोल वसूल करतात बस. रस्ता नाही ठेवत. रस्ता चांगला का? रस्ता एक नंबर. मग का नाही. पुणे ग्रामीण पोलीस. हॉटेल 7-12 आलं. 7-12 कोल्हापुरी चविष्ट मसाला. आमचं कधी येईल लोकेशन? एकविरा मातेचं मंदिर कधी येईल? आता जास्त लांब नाही राहिलंय, थोडंफार जवळ राहिलंय. कारला गाव तर आलं म्हणजे आता मंदिर पण येणार.
इकडे आहेत भाई. आउट साईडने बघा एकदाच आपण आलो. देवक्षेत्र एक विरा कारला धेरेगाव कारला. फायनली आलो. थोडा लेट पोहोचलो. अभिच्या मुले रस्ता विसरलो आपण. हा पहिला रूमवर चला फ्रेश हो.